रोहिणी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तुमच्या कपाटात खूप साड्या आहेत, खरं सांगा तुम्ही त्या सर्व साड्या वापरता का? बऱ्याच वेळा असं होतं, साडी खूप सुंदर असते, साडीचा कलर ही खूप सुंदर असतो, पण त्यावरती ब्लाउजच मॅच होत नाही। मग आपण काय करतो की ती साडी तशीच ठेवतो आणि अचानक काही दिवसांनी एखादा प्रोग्राम होतो आणि मग आपण ती साडी काढतो आणि मग आपण म्हणतो, अरे ह्या साडीवर तर ब्लाउजच नाहीये, आता मी काय घालू? मग नवीन ब्लाउज शिवायला द्यायचा, ट्रायल, फिटिंग, वेळ, खर्च हे सगळं आलंच आणि तरीही आपल्याला मनासारखा ब्लाउज शिवून भेटत नाही। तुमच्या सोबतही कधी झालं आहे का? झालं असेल तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। मग आज मी तुम्हाला असं एक स्टायलिश सिक्रेट सांगणार आहे की तुम्ही एकच ब्लाउज हा 13 वेगवेगळ्या साड्यांवर स्टाईल करू शकता आणि तुमचा लुक हा सुंदर क्रिएट करू शकता। कुणालाही जाणवणार नाही की तुम्ही तोच ब्लाउज हा प्रत्येक साडीवर रिपीट केला आहे। फॅशन म्हणजे रोज नवीन कपडे घालणं नव्हे, फॅशन म्हणजे आपल्याकडे जे कपडे आहेत त्यांनाच आपण वेगळ्या पद्धतीने स्टाईल करणं, यालाच फॅशन म्हणतात। आता सगळ्यात पहिल्यांदा इमॅजिन करा, तुमच्याकडे एक सुंदर असा गोल्डन कलरचा ब्लाउज आहे, जास्त एम्ब्रॉयडरी नाही बट सिंपल असं त्यावरती वर्क आहे, स्लीव्ज एल्बो लेंथ आहे, नेकलाइन सिंपल आहे आणि त्या ब्लाउजची फिटिंग एकदमच परफेक्ट आहे। तुमच्या कपाटात रेड सिल्क साडी आहे, ती रेड सिल्क साडी तुम्ही गोल्डन ब्लाउज सोबत पेअर केली, हेवी झुमके, थोडा गजरा, तुमच्या साडीच्या प्लेट्स ह्या तुम्ही व्यवस्थित केलेल्या, मेकअप छान केलेला, पारंपरिक तुमचा लुक असा हा तयार होईल। अशा प्रकारे तुम्ही छान असा गोल्डन ब्लाउज हा रेड साडीवरती तर नक्कीच कॉन्ट्रास्ट करू शकता किंवा पेअर करू शकता। बघा, असा छान पैकी तुम्ही लुक क्रिएट केला तर तुम्हाला आणखीन कुठे ब्लाउज बघण्याची गरज सुद्धा लागणार नाही। दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे ग्रीन पैठणी आहे, तोच ब्लाउज तुम्हाला वेअर करायचा आहे बट यावेळेस तुम्हाला वेगळ्या प्रकारे स्टायलिंग करायचं आहे। तुम्ही साडीचा पल्लू हा ओपन ठेवा, इंडी मोठी लावा, थोडा चोकर, नेकलेस घाला, बघा तुमचा लुक पूर्ण होतो आणि खूप सुंदर दिसाल। नंतर नेक्स्ट डे तुमच्याकडे व्हायलेट बनारसी साडी आहे, तर तुम्ही तोच ब्लाउज अगेन घाला बट यावेळेस तुम्ही तुमची हेअर स्टाईल ही चेंज करा, लो बन घाला, लो बन हेअर स्टाईल करा, नीट छान असा मेकअप करा। बघा, तुम्ही जर असा लुक केला तर लोकांना वाटेल हा ब्लाउज वेगळाच आहे। काय झालं, ब्लाउज तर तोच आहे बट स्टायलिंग बदलली की वाइब्स बदलतात। जर तुमच्याकडे ब्लॅक नेट साडी असेल आणि तुम्ही तोच गोल्डन ब्लाउज ब्लॅक नेट साडीवरती वेअर केला तर इन्स्टंटली तुम्ही पार्टी लुक क्रिएट करता। त्याच ब्लाउज मध्ये तुम्ही येलो कॉटनची साडी जर वेअर केली तर तुम्ही एक ऑफिस लुक क्रिएट करता। तर मस्टर्ड साडीवरती तोच ब्लाउज अतिशय क्लासी आणि मॉडर्न दिसतो, ऑफ व्हाईट साडीवर एलिगंट दिसतो, मरून साडीवरती रॉयल लुक दिसतो आणि फ्लोरल प्रिंटवर त्याचाच फ्युजन लुक तयार होतो। असं करत करत तुम्ही 13 वेगवेगळ्या साड्यांवर तोच ब्लाउज वापरू शकता आणि कुणाला कळणारही नाही की तुम्ही तो ब्लाउज हा रिपीट केलाय। आता हे झालं साड्यांचं। आता प्रश्न येतो ब्लाउज ठेवायचा, तर तो कसा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो ब्लाउज जास्त हेवी नसावा, सिंपल डिझाईनचा असावा। जर त्या ब्लाउज वरती खूप जास्त वर्क असेल तर तो प्रत्येक साडीवरती मॅच होणार नाही। म्हणून तुम्ही काय करा की त्या ब्लाउजची डिझाईन ही सिंपल ठेवा आणि एलिगंट ठेवा, नेकलाइन अशी ठेवा जी सगळ्या साड्यांना सूट होईल, खूप डीप किंवा खूप हाय नेक नको। स्लीव्ह जर एल्बो लेंथ असतील तर तुमचे हात हे स्लिम दिसतील आणि ऑलमोस्ट सगळ्या साड्यांवर एल्बो लेंथ स्लीव्ह हे उठूनच दिसतील। तर फिटिंग परफेक्ट असणं हे इम्पॉर्टंट आहे, कारण वारंवार आपण तोच ब्लाउज प्रत्येक साडीवर किंवा 13 वेगवेगळ्या साड्यांवर वापरणार असू तर ते कम्फर्टेबल आणि वेल स्टिचेड असणं हे खूप महत्वाचं आहे। स्टायलिश मंत्र सांगते, ब्लाउज रिपीट होतं तेव्हा लोकांचं लक्ष हे कुठे जातं? ज्वेलरीकडे, हेअरस्टाईलकडे किंवा आपण कशा प्रकारचा पल्लू घेतला आहे त्याकडे, राईट? म्हणून प्रत्येक वेळेस काय करा की तुमचं स्टायलिंग हे बदलत राहा। कधी कधी हेवी नेकलेस घाला, कधी फक्त झुमके घाला, कधी कधी तुम्ही वेस्टला बेल्टची स्टाईल करा।
तर कधी कधी जॅकेट स्टाईल ड्रॅपिंग करा, कधी तुमचा पल्लू पिनअप करा, कधी तुमचा पल्लू हा ओपन ठेवा. हे छोटे छोटे जे बदल असतात हे तुमचा पूर्ण लुक ट्रान्सफॉर्म करतात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आहे कॉन्फिडन्स. आपल्याला काय वाटतं, बऱ्याच वेळा आपण स्वतःलाच घाबरतो की आपण काय म्हणतो, की लोक काय म्हणतील, की तोच ब्लाऊज हा घालते. पण खरं सांगू का, लोक एवढं ऑब्झर्व करत नाही. पण जरी कुणी ओळखलं तरीही त्यांची तुमच्याकडे बघून हीच रिॲक्शन असेल, वाव किती सुंदर स्टाईल आहे. आजकाल रिपीट फॅशन हा ट्रेंड चालू आहे. तुम्ही बघत असाल आजकाल वेगवेगळ्या सेलिब्रिटीज सुद्धा एकच ब्लाऊज हा वेगवेगळ्या साडीवरती स्टाईल करतात. तर इतकाच की त्या सेलिब्रिटी काय करतात की वेगवेगळ्या पद्धतीने स्टायलिंग करतात. आज जर तुम्हाला डाऊट असेल की ब्लाऊजचा कलर कोणता घ्यावा, जर तुमच्याकडे भरपूर साऱ्या पारंपरिक साड्या असतील तर तुम्ही गोल्डन कलर निवडा, आणि पार्टी वेअर पेस्टल शेड्सच्या साड्या ह्या जास्त असतील तर तुम्ही सिल्वर कलरचा ब्लाउज हे निवडू शकता. फ्लोरल, कॅज्युअल आणि ब्राईट शेड जास्त असतील तर तुम्ही ब्लॅक कलर हा निवडा. सॉफ्ट एलिगंट लुक हवा असेल तर क्रीम किंवा ऑफ व्हाईट कलर निवडा. तुम्ही अजिबात काळजी करू नका किंवा घाई गडबडीत तुम्हाला कधी कुठली साडी घालायची किंवा ह्या साडीवर कुठला ब्लाऊज हा घालायचा या कन्फ्युजन मध्ये तुम्ही जर राहत असाल, होत असाल, तर ह्या कलरचा ब्लाऊज किंवा अशा पद्धतीचा ब्लाऊज हा तुम्ही तुमच्याकडे नक्कीच एक स्टिच करून ठेवा, जेणेकरून तुम्ही कुठल्याही प्रोग्रामसाठी पटकन तुमचा लुक हा क्रिएट करू शकता. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे कोणत्या कलरच्या साड्या ह्या जास्त आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला त्या साड्यांवरती कलर हा नक्कीच सजेस्ट करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.